हाऊ कॅन वी से दॅट इंग्लिश? तो इथे राहत नाही. तो इथे राहत नाही. हाऊ कॅन वी से दॅट इंग्लिश? तो इथे राहत नाही. कसं म्हणणार आपण? तो इथे राहत नाही. He does not live. हां. He don't live here. ही डोंट लिव्ह हिअर म्हणण्यापेक्षा आपण ही डज नॉट लिव्ह हिअर म्हणायचं. कारण की डू डजचा वापर आपल्याला करता आला पाहिजे. ही आलेला आहे म्हणजे आपल्याला डज घ्यायचा आहे. ही डज नॉट लिव्ह हिअर. ही डज नॉट लिव्ह हिअर. तो इथे राहत नाही. ओके. ही डज नॉट लिव्ह हिअर म्हणजे तो इथे राहत नाही. ओके. तुम्ही कुठून आला आहात? तुम्ही कुठून आला आहात? हाऊ कॅन वी से दॅट इंग्लिश? इंग्लिशमध्ये कसं म्हणू? Where are you from here? हां, वेअर आर यू फ्रॉम म्हणायचं आपल्याला. तुम्ही कुठून आला आहात? वेअर आर यू फ्रॉम? हिअर म्हणण्यापेक्षा आपण नुसतं म्हणायचं वेअर आर यू फ्रॉम म्हणजे तुम्ही कुठून आला आहात? ओके. तुम्ही काय करता? तुम्ही काय करता? What are you doing? व्हॉट आर यू डूइंग नाही What are म्हणायचं. you doing? व्हॉट आर यू डूइंग नाही म्हणायचं. व्हॉट आर यू डूइंगचा अर्थ होतो तुम्ही काय करत आहात? तुम्ही काय करता? मीन्स व्हॉट इज युअर प्रोफेशनल? तुमचा व्यवसाय काय आहे? व्हॉट डू यू डू? काय म्हणणार आपण? व्हॉट डू यू डू? व्हॉट डू यू डूचा अर्थ तुम्ही काय करता? व्हॉट डू यू डू? आणि जर एखादा आपल्या समोर काहीतरी करत आहे, त्याला आपण विचारू शकतो, व्हॉट आर यू डूइंग? तू काय करत आहेस? म्हणजे तू नेमकं काम काय करत आहेस? आपण आपल्या समोर दिसतो तो काहीतरी करत आहे. पण आपल्याला माहित नाही याच्याबद्दल. समोर एखादा व्यक्ती आलेला आहे, आपल्याला माहित नाही की तो नेमकं काय करतो. मग त्याला आपल्याला प्रश्न विचारतो, व्हॉट डू यू डू? काय म्हणायचं आपल्याला? व्हॉट डू यू डू? ओके. लक्षात ठेवायचं आपलं. व्हॉट डू यू डू म्हणजे तुम्ही काय करता? ओके. तुम्ही इथे कधी आला आहात? आता कसं म्हणणार आपण? तुम्ही इथे कधी आलात? When you come here. हां, व्हेन यू कम हिअर. व्हेरी गुड. व्हेन यू कम हिअर म्हणजे तुम्ही इथे कधी आला आहात. ओके. तुमच्याकडे गाडी आहे का? म्हणजे कार आहे का आपण म्हणा. तुमच्याकडे कार आहे का? Do you have car? हां, डू यू हॅव कार? व्हेरी गुड. डू यू हॅव कार म्हणजे तुमच्याजवळ कार आहे का? तुमच्याजवळ कोणती कार आहे? Which car do you have? व्हिच कार डू यू हॅव? व्हेरी गुड. व्हिच कार डू यू हॅव म्हणजे तुमच्याजवळ कोणती कार आहे? ओके. लक्षात ठेवायचं. व्हिच कार डू यू हॅव म्हणजे तुमच्याजवळ कोणती कार आहे? ओके. तुम्हाला हे खायला आवडतं का? तुम्हाला हे खायला आवडतं का? वाक्य पूर्ण समजून घ्यायचं. देन यू कॅन स्पीक. तुम्हाला हे खायला आवडते का? तुम्हाला हे खायला आवडते का? Do you like to eat this? हां, डू यू लाइक टू ईट धिस? व्हेरी गुड. डू यू लाइक टू ईट धिस म्हणजे तुम्हाला हे खायला आवडते का? डू यू लाइक टू ईट धिस? तुम्हाला हे खायला आवडते का? ओके. तुमच्या सोबत कोण आहे? तुमच्या सोबत Who कोण is आहे? with you? होम विथ यू म्हणायचंय. काय म्हणायचं आपल्याला? होम विथ यू. होम विथ यू म्हणजे तुमच्यासोबत कोण आहे? काय म्हणायचं आपल्याला? होम विथ यू. होम विथ यू म्हणजे तुमच्यासोबत कोण आहे? ओके. त्यांचं नाव काय आहे? What is her name? What is his name? व्हॉट इज हिज नेम? बरोबर आहे. त्यांचं नाव काय आहे? व्हॉट इज हिज नेम? ओके. ते कुठून आहेत? म्हणजे ते कुठून आलेले आहेत? When he from? वेअर ही फ्रॉम? काय म्हणायचंय? वेअर ही फ्रॉम. वेअर ही फ्रॉम म्हणजे ते कुठून आले आहेत? ओके. वेअर ही फ्रॉम म्हणजे ते कुठून आले आहेत? ओके. त्यांच्याकडे कोणता मोबाईल आहे? Which mobile they have? हां, विच मोबाईल दे हॅव? व्हेरी गुड. विच मोबाईल दे हॅव म्हणजे त्यांच्याकडे कोणता मोबाईल आहे? ओके. तुम्हाला पाणी पाहिजे का? Do you want water? डू यू वॉन्ट टू वॉटर? व्हेरी गुड. डू यू वॉन्ट टू वॉटर म्हणजे तुम्हाला पाणी पाहिजे का? ओके. तुम्हाला काय पाहिजे? What do you want? व्हॉट डू यू वॉन्ट? काय म्हणणार आपण? व्हॉट डू यू वॉन्ट म्हणजे तुम्हाला काय पाहिजे? व्हॉट डू यू वॉन्ट म्हणजे तुम्हाला काय पाहिजे? ओके. ओके. मी ते पुस्तक घेऊ का? Can I take this book?
कॅन आय टेक दिस बुक? व्हेरी गुड. कॅन आय टेक दिस बुक म्हणजे मी हे पुस्तक घेऊ का? कॅन आय टेक दिस बुक म्हणजे मी हे पुस्तक घेऊ का? ओके. तुम्हाला ते पुस्तक आवडते का? तुम्हाला ते पुस्तक आवडते का? Do you like that book? डू यू लाइक दॅट बुक? व्हेरी गुड. डू यू लाइक दॅट बुक म्हणजे तुम्हाला ते पुस्तक आवडते का? ओके. त्या पुस्तकाची किंमत किती आहे? What is the price of that book? व्हॉट इज द प्राइस ऑफ दॅट बुक? व्हेरी गुड. व्हॉट इज द प्राइस ऑफ दॅट बुक? ओके. व्हॉट इज द प्राइस ऑफ दॅट बुक? ते 200 रुपयाला आहे. ते 200 That रुपयाला book's आहे. price is 200 rupees. आपण असं म्हणू शकतो दॅट इज द प्राइस ऑफ 200 रुपीज किंवा आपण असं म्हणू शकतो ओके दिस बुक इज कॉस्ट ऑफ 200 रुपीज. दिस बुक इज कॉस्ट 200 रुपीज की ह्या पुस्तकाची किंमत 200 रुपये आहे. ओके. तुम्हाला ते विकत घ्यायला आवडेल का? तुम्हाला ते विकत घ्यायला आवडेल का? Do you like to buy this? डू यू लाईक टू बाय दिस बुक? डू यू लाईक टू बाय दिस बुक म्हणजे तुम्हाला ते विकत घ्यायला आवडेल का? डू यू लाईक टू बाय दिस बुक म्हणजे तुम्हाला ते पुस्तक विकत घ्यायला आवडेल का? ओके. तुमच्या घराजवळ एखादं मंदिर आहे का? तुमच्या घराजवळ एखादं मंदिर आहे का? तुमच्या There घराजवळ is any एखादं temple nearby your house? देर इज एनी टेम्पल नियर बाय युअर हाऊस. देर इज एनी टेम्पल नियर बाय युअर हाऊस म्हणजे तुमच्या घरासमोर एखादं मंदिर आहे का? ओके. त्या मंदिराचं नाव काय आहे? What is this temple name? व्हॉट इज द टेम्पल नेम असं म्हटलं जातं. व्हॉट इज द टेम्पल? व्हॉट इज द टेम्पल नेम? त्या मंदिराचं नाव काय आहे? ओके. तुम्हाला मंदिरात जायला आवडते का? Do you like to go to temple? Do you like to go inside of temple? डू यू लाईक टू गो टू टेम्पल म्हटलं ते चालतं. डू यू लाईक टू गो टू टेम्पल तुम्हाला मंदिरात जायला आवडते का? सिंपल साधं. डू यू लाईक टू गो टू टेम्पल मग तुम्हाला मंदिरात जायला आवडते का? ओके. तुम्ही मंदिरात केव्हा जाता? When you go to temple. वेन यू गो टू टेम्पल. व्हेरी गुड. वेन यू गो टू टेम्पल म्हणजे तुम्ही मंदिरात कधी जाता? ओके. वेन यू गो टू टेम्पल म्हणजे तुम्ही मंदिरात कधी जाता? ओके. मी दररोज सकाळी मंदिरात जातो. Every day morning I go to temple. असं म्हटलं तरी चालतं. एव्हरी डे मॉर्निंग आय गो टू टेम्पल. आपण असं म्हणतो आय गो टू टेम्पल एव्हरी डे मॉर्निंग म्हणजे मी दररोज सकाळी मंदिरात जातो. आय गो टू टेम्पल एव्हरी डे मॉर्निंग. ओके. तुम्हाला सकाळी लवकर उठायची सवय आहे का? हॅबिट यूज टू काय वापरायचं आपल्याला? यूज टू. तुम्हाला सकाळी लवकर उठायची सवय आहे का? किंवा आपण साधं विचार घेऊ शकतो तुम्हाला सकाळी उठायची सवय आहे का? तुम्हाला सकाळी लवकर उठायची सवय आहे का? कसं म्हणाल आपण? तुम्हाला सकाळी लवकर उठायची सवय आहे का? तर यूज टूचा अर्थ होतो सवय असणे, ज्याची सवय असणे. काय म्हणणार? डू यू यूज टू वेक अप अर्ली इन द मॉर्निंग? डू यू यूज टू वेक अप अर्ली इन द मॉर्निंग म्हणजे तुम्हाला सकाळी उठायची सवय आहे का? डू यू यूज टू वेक अप अर्ली इन द मॉर्निंग? तर आपण त्याला आपल्याला असं वाटेल की हॅबिट म्हणलं तरी चालणार. हॅबिटचा अर्थ होतो सवय. पण हॅबिट कशी असते? खाण्याची किंवा कशाची? रीडिंग, गाण्याची. पण त्याची सवय असणे म्हणजे यूज टू वापरायचे. डू यू यूज टू वेक अप अर्ली इन द मॉर्निंग?
डू यू यूज टू वेक अप अर्ली इन द मॉर्निंग? तुम्हाला सकाळी लवकर उठायची सवय आहे का? यू कॅन से डू यू यूज टू वेक अप अर्ली इन द मॉर्निंग? काय म्हणणार आपण? डू यू यूज टू वेक अप अर्ली इन द मॉर्निंग? यू कॅन से Do you used to wake up early in the morning? हा, डू यू यूज टू वेक अप अर्ली इन द मॉर्निंग म्हणजे तुम्हाला सकाळी उठायची सवय आहे का? डू यू यूज टू वेक अप अर्ली इन द मॉर्निंग म्हणजे तुम्हाला सकाळी उठायची सवय आहे का? ओके. तुम्ही सकाळी कोणतं पुस्तक वाचता? तुम्ही सकाळी कोणतं Which पुस्तक book वाचता? do you read? Which book Which do you read in the in morning? the हा, विच बुक डू यू रीड इन द मॉर्निंग? व्हेरी गुड. विच बुक डू यू रीड इन द मॉर्निंग? तुम्ही सकाळी कोणतं पुस्तक वाचता? विच बुक डू यू रीड इन द मॉर्निंग? ओके. तुम्ही किती तास अभ्यास करता? how many hours? How many hours you study? How many hours हा, do you, हा. हाऊ मेनी आवर्स डू यू स्टडी? व्हेरी गुड. हाऊ मेनी आवर्स डू यू स्टडी म्हणजे तुम्ही किती तास अभ्यास करता? ओके. तुमची शाळा कुठे आहे? Where is your school? where ओके. is व्हेरी your गुड. school? हा, व्हेर इज युअर स्कूल म्हणजे तुमची शाळा कुठे आहे? तुमच्या शाळेला खोल्या किती आहेत? क्लासरूम म्हणायचा हा तुम्ही म्हणत आहे. तुमच्या शाळेला How खोल्या many किती आहेत? classrooms How in your many school? classrooms your school have? हा, हाऊ मेनी How क्लासरूम लक्षात ठेवायचं. हाऊ मेनी क्लासरूम इन युअर स्कूल असं म्हटलं तरी चालतं. हाऊ मेनी क्लासरूम इन युअर स्कूल? हाऊ मेनी क्लासरूम इन युअर स्कूल म्हणजे तुमच्या शाळेला किती खोल्या आहेत? ओके. तुम्हाला कोणते शिक्षक सर्वात जास्त आवडतात? which teacher do you like? Which teacher do you like? Which हा, teacher do you like? विच टीचर डू यू लाईक मोस्ट? विच टीचर डू यू लाईक मोस्ट म्हणजे तुम्हाला सर्वात जास्त कोणते शिक्षक आवडतात? ओके. ते कोणता विषय शिकवतात? ते तुम्हाला कोणता Which विषय subject? Which subject they teach? विच सब्जेक्ट दे आर टीच यू? विच सब्जेक्ट दे आर टीच यू? विच सब्जेक्ट दे आर टीच यू म्हणजे ते कोणता विषय तुम्हाला शिकवतात? विच सब्जेक्ट दे आर टीच यू? ओके. तुम्हाला शाळेत जायला आवडतं का? Do you like to go to Do you school? like to go to school? Do you like to go to हा, school? हा. डू यू लाईक टू गो टू स्कूल? व्हेरी गुड. डू यू लाईक टू गो टू स्कूल? ओके. माझ्यासाठी एक ग्लास पाण्याचा घेऊन ये. Bring माझ्यासाठी me a एक ग्लास glass of water. for me. हा, ब्रिंग मी ग्लास ऑफ Bring me वॉटर. glass of water for me. हा, बरोबर आहे. ब्रिंग मी ग्लास ऑफ वॉटर फॉर मी. ओके. ओके. लक्षात ठेवायचं आपल्याला की कंडिशनल सेंटेन्स मध्ये जे काय आपण असं बोलत असतो त्या बोलण्यामध्ये आपल्या जे काही आता मिस्टेक बऱ्याच जणांच्या होत नाहीत. एव्हरीवन कॅन स्पीक हिअर गुड. ओके. दे हॅव मेक द सेंटेन्स इन मराठी टू इंग्लिश. व्हेरी गुड. तर आपण जे काही आता ठरवलं आहे की आपण किती जणांनी तर 3 जणांनी बोलायचं इथं. ओके. 3 जणांनी पार्टिसिपेट व्हायचं आहे. 3 जणांचं कन्व्हर्सेशन व्हायचं आहे. हा, पहिल्याने दुसऱ्याला बोलताना शांत राहायचं आहे. परत दुसऱ्याने त्याला बोलताना शांत राहायचं आहे. अशा 3 जणांचं कन्व्हर्सेशन चालणार आहे. म्हणजे ग्रुप डिस्कशन म्हणतात त्याला. म्हणजे आपण जसं 3 मित्र एकत्रित भेटल्यानंतर आपण कसं ह्याच्याशी बोलतो, तुझं काय चाललंय? तू कुठे असतो? परत त्याला विचार, तुझं काय चाललंय? तू तर काय भेटलाच नाहीस मला बऱ्याच दिवसापासून. अशा प्रकारे आपण त्यांच्याशी बोलत असतो. मग ही जी काय टॉकिंग आहे ह्याच्यामध्ये काय होतं 3 जणांचं कन्व्हर्सेशन मध्ये आपण आतापर्यंत फक्त 2 जणांमध्ये कन्व्हर्सेशन करतो. आता 3 करायचं. एक ग्रुप डिस्कशन केल्यासारखं होणार आहे. ह्या ग्रुप डिस्कशनमुळे काय होतं आपल्याला जे काही बोललं जातं आपण ते काय होतं प्रॉपरली आपल्याला लक्षात येतं की आपण कोणतं बोलायला पाहिजे, आपण काय बोलायला पाहिजे, कुठे बोलायला पाहिजे. ओके. आणि ज्या काही आपल्या मिस्टेक होतात त्या कमी होत जाणार. ओके. इथून पुढे आपलं फ्लुएंटली लक्षात येतं बघा. आपण इथून पुढे आता काय करतो आपण इंग्लिशमध्ये बोलण्यामध्ये टॉपिक वाईज इथून पुढे तुम्हाला पुढे टॉपिक वाईज बोलण्यासाठी आपण हे सध्या चालू आहे. नवीन वर्षापासून आपण एक टॉपिक घेणार त्या टॉपिकवर आपल्याला ऍटलीस्ट बोलायचं आहे. ते मी टॉपिक तुम्हाला देईन. ओके. तर लेट्स स्टार्ट. तर चला चालू करूया आपण कन्व्हर्सेशन. तर कन्व्हर्सेशनसाठी कोण तयार आहे बरं?